जी मेहनत तुम्ही मेहनत कराल, स्ट्रगल कराल, तर नक्की आपण ते गोष्टी अचीव करू शकतो. पण त्याच गोष्टी जर तुम्ही म्हणत आहे मी बसलो घरी मस्त आराम करतो आणि मला सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्यांचे आई वडील किंवा त्यांचे आजी आजोबा खूप पैसेवाले असणार आणि त्यांनी कमवून ठेवलं असेल आपल्या नातवांसाठी, तर तेव्हा ते ठीक आहे. काही लोक तर मला असेही बोललेले आहे की आज तुझ्या जर आई वडिलांनी आधीच सगळं करून ठेवलं असतं, जमा करून ठेवलं असतं, तर आज तुला इतकं करायची गरज नसती पडली. नव्हती माझ्या आई वडिलांची तेवढी सिच्युएशन, परिस्थितीच नव्हती तशी. आधी माझं घर कवेलेपासून स्लॅब पासून आज ड्युप्लेक्स हळूहळू झालेलं. असं तर नाही की एकदम सगळ्या गोष्टी होतात असं नाही होत. मी अनुभवलंय. 10वी पासून माझ्याकडे काय नव्हतं. 10th नंतर काय केलं, मी दादासोबत एका ठिकाणी गेलो, म्हणजे माझा अतुल दादा, नाही ओळखत होतो मी त्याला, काहीच नाही. फक्त घरासमोरच्या दादासोबत गेलो, मॅच चालू होती, त्याला क्रिस गेलचं चित्र काढायचं होतं. गेलो त्याच्यासोबत, बघितलं त्याचं शॉप, 1-2 वेळा त्याच्या शॉपमध्ये व्हिजिट करत गेलो, भेटत गेलो, बोलत गेलो. बस राऊंड राऊंड बघायचो की तो कसं काम करते, काय करते. त्याच्यापासून थर्मोकॉल आर्ट शिकलो, वॉल डिझायनिंगचं नॉलेज घेतलं, बघायचं फक्त. तो घेऊन जायचा, प्रज्वल असं कर तसं कर. तेव्हापासून माझी एक प्रकारची जर्नी सुरू झाली पैसे कमवायची. तेव्हा का थोडंसं बनवलं का 100 रुपये, 200 रुपये, 50 रुपये असं भेटतो. स्केचची आवड होती, स्केच काढायचो, 500 रुपये, 200 रुपये स्केच काढून देत होतो. बस हेच एक आवड होती, ती चालू होती. इव्हेंटला जायचो, काही इव्हेंटवर काम केलं त्याचे पैसे भेटायचे. मग कॉलेजमध्ये जायचो, तो स्वतःचा खर्च जाण्यानं स्वतःच्या पैशानेच केला. म्हणजे माझं म्हणण्याचं हे आहे की सगळं होत आहे, पण तुम्ही मेहनत कराल तर त्याचं तुम्हाला फळ मिळणार. तुम्ही मेहनतच नाही कराल आणि म्हणाल की मला सगळं रेडीमेड मिळालं पाहिजे. रेडीमेड तुम्हाला फक्त कपडे भेटू शकते, पण तिथे पण पैसे द्यावे लागते आणि तेच पैसे कमवण्यासाठी तुम्हाला स्ट्रगल सुद्धा करावं लागते. आज कोणी जर लग्न करतो म्हणून तर विचारते भाऊ तुझ्याकडे पैसा किती आहे. म्हणजे गरीब लोक मरण का फक्त, त्यांची लाईफ नाही आहे. त्यांचे पण स्वप्न आहे, पण ते करत आहे, मेहनत करत आहे, हळूहळू पुढे जात आहे. तर तुम्ही त्यांच्या मेहनतीला, त्यांच्या स्ट्रगलला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. तुम्ही त्यांना जर डिमोटिवेट करताय, यार तू काय करताय, जे असे वरवर चालताय, काही लोक त्याला खाली खिचायचा प्रयत्न करतात. पण तेच लोक जर त्याला थोडं पाठिंबा देतील, सपोर्ट करतील की तू जा समोर, आम्ही तुझ्या सोबत आहोत, तर तो मुलगा अचिव्हमेंट म्हणजे सगळं करू शकते. अचिव्हमेंट त्याला मिळवायला काहीच वेळ लागणार नाही, इझिली मिळते. फक्त एवढा की तुम्ही त्याला पाठिंबा द्याल तर त्याच्या डोक्यावरचं टेन्शन कमी होईल. तुम्ही त्याला पाठिंबाच नाही देणार, सपोर्टच नाही करणार आणि उलट त्याला बोलेल का तू यार असं कर तसं कर, हे कर, हे करशील तर तुझा फायदा, ते करशील तुझा फायदा. अरे हो, सगळं करीन, माझाच फायदा आहे, मान्य आहे मला, पण ते सगळं करायसाठी मला वेळ सगळं तर लागेल ना. 24 तासामधून मला किती वेळ मिळत आहे. 24 तासामध्ये सकाळी उठलं, 8 नाही वाजले, 9 नाही वाजले तर ऑफिस मधून घरी आलो, जेवण केलं, झोपलं, परत तेच डेली रुटीन. लाईफ मध्ये कंटिन्यू चालूच आहे रे काम. आपल्याला काम करणेच आहे, स्ट्रगल करणेच आहे. मला ना खरंच असं वाटते ना, आधीचे जे दिवस होते ना खरंच खूप चांगले होते. ते दिवस मी देवाला आताही हात जोडून म्हणतो की परत येत असेल ना, लहानपण बरं असं वाटते. पण मोठं झाल्यावर रिस्पॉन्सिबिलिटीज पण येतात, तर ते आपल्याला घेताही आल्या पाहिजे. त्यासाठी आपल्याला मोठं व्हावंच लागेल. तेव्हाच आपण समोर जाऊ, काही जे स्वप्न बघितले लहानपणापासून ते पूर्ण करू शकू. मला माहित आहे पैसाच सगळं काही आहे, पण पैसा हळूहळूच कमवला जातो. एका दमाने नाही. जे एका दमाने कमवतात ते सेकंड नंबरचा पैसा, तसं करून काही अर्थ नाही आहे. उलट झोपताना, कुठे पण जाताना डोक्यामध्ये टेन्शन घेऊन फिरण्यापेक्षा 2 वेळचं जेवण मिळत आहे, आपल्याला आपल्याला जे पाहिजे आपण त्या वस्तू घेऊ शकत आहे, फिरत आहे, फॅमिली सोबत हॅपी आहे, दॅट्स इट, सफिशियंट, खूप आहे. पण याच्यानंतर जे पण लोक मला बोलतील ना की तू हे कर, ते कर, असं कर, तसं कर, तसं कर, मी करील माझ्या हिशोबाने, पण करील सगळं काही.